संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग वेळापूर या ठिकाणी जात असताना वेळापूर येथील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे हा पुतळा अडचण ठरत असल्यामुळे प्रशासनाने हा पुतळा काढण्याची वेळोवेळी विनंती मातंग समाजाला केली, परंतु गावचे सरपंच असणारे व विद्यमान आमदार असलेले उत्तमराव जानकर यांनी मातंग समाजाची मिटिंग घेऊन हा पुतळा काढण्याची विनंती केली, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून मातंग समाजाची दिशाभूल आमदार उत्तमराव जानकर यांनी केली की या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी होईल असं आश्वासन मातंग समाजाला दिलं होतं, परंतु आज तागाय आमदार उत्तमराव जानकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मातंग समाजातील काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल उत्तमराव जानकरांनी जो शब्द तुम्हाला दिला काय सांगाल? झालता विषय असा की बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी होतं हे स्मारक असताना पालखी महामार्गाचं काम सुरू झालं। पालखी महामार्गाचं काम सुरू झाल्यावर आमचं स्मारक पालखी महामार्गाच्या मध्यस्थी येत होतं। मग अडचणीचा विषय हा होता की आमच्या स्मारकाला जागा कुठे द्यायची। मग आमच्या स्मारकामुळं नॅशनल हायवेचं काम पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम 2 ते 2.5 वर्ष थांबलं होतं, रखडलं होतं, कारण की पुतळ्याचा प्रश्न ऐरणीव होता, स्मारकच्या जाग्याचा प्रश्न ऐरणीव असल्यामुळं हा प्रश्न रखडलेला होता। त्यात विधानसभा निवडणूक नुकतीच आली होती, जवळजवळ तोंडावरती आली होती। मग झाला विषय काय, आम्ही आमच्या समाजानं ठरवलं की जो आमच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावल आम्ही त्याला मतदान करणार, जो आमचा पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावणार नाही त्याला आम्ही मतदान करणार नाही, असं आमच्या समाजात बैठक होऊन हे गोष्टी ठरल्या होत्या। मग आम्हाला काय केलं की भावी म्हणजे आता असलेले आमदार उत्तमरावजी जानकर यांनी आम्हाला शब्द दिला की आचारसंहितेत असा शब्द दिला की तुम्ही पुतळा इथून काढा आणि पाठीमागं बसवा, आचारसंहिता असली तरी काम स्मारकाचं काम करून द्यायची जिम्मेदारी माझी, असं म्हणून आमच्या मातंग समाजाची मतं मिळवली आणि आमच्या मातंग समाजाची फसवणूक केली, दिशाभूल केली या आताच्या चालू विद्यमान आमदारांनी। याकडे आपण वारंवार पाठपुरावा करत आहात, वारंवार पाठपुरावा केला, आमदार साहेबांकडे 4 वेळा जाऊन आला आमचं शिष्टमंडळ, आमच्या मातंग समाजाचं शिष्टमंडळ 4 वेळा त्यांच्याकडे जाऊन आलं, परंतु ह्याच्यावर कोणताही मार्ग काढण्यास आमदार उत्तमराव जानकर तयार नाही। अण्णाभाऊ साठेंच्या ज्या स्मारकासाठी जो 7.5 लाख रुपयांचा निधी आलेला आहे तो निधी देखील वर्ग केला अशी चर्चा आहे। हा निधी ग्रामपंचायतनं पैसे माघारी जाऊन म्हणून कुणाचं तरी जागेचं बक्षीसपत्र करून घेऊन हा निधी वर्ग करून घेऊन खरंचला का ठेवलाय हे पण माहिती नाही आम्हाला। नेमकं काय केलं, तीन स्मारकाला शिवाजी महाराजांचं स्मारक, बाबासाहेबांचं स्मारक आणि अण्णाभाऊंचं स्मारक वेळापूरमध्ये 3 स्मारक आहेत आणि तिन्ही स्मारकासाठी नॅशनल हायवेनं 22 ते 23 लाख रुपये निधी दिलेला आहे। हा निधी ग्रामपंचायतने वर्ग करून चांगली 4 वर्ष होत आली तरी सुद्धा अजून एकाही स्मारकाचं काम मार्गी लावलेलं नाही, परंतु सांगितले जाते की काम तुमच्या लवकरच सुरू अशी वारंवार सांगितलं सांगितलं जातं, फक्त तोंडी सांगितलं जातं पण त्याच्यावर ठोस पाऊल कुठलं उचललं जात नाही। आमची मतं मिळवण्यासाठी ह्यांनी आमची दिशाभूल केली, आमची फसवणूक केली आणि आमची मतं मिळवून आमदार झाले। आता इथून पुढची तुमची दिशा कशी असणार, कारण की आता अगदी तोंडावरती 1 ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती येते, 2 वर्षापासून रखडलेलं स्मारक आहे, आता इथून पुढची दिशा काय असेल? मातंग समाजाच्या वतीने मी तालुक्यातील समस्त मातंग समाज बांधवांना आणि मातंग समाजातील नेते पुढारी यांना एकच आवाहन करणार आहे की येत्या काळात ज्या आमदारांनी अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नावाखाली मातंग समाजाची फसवणूक केली त्या आमदाराला इथून पुढच्या काळात कुणीही मतदान करू नका, एवढंच मी वेळापुरातील मातंग समाजाच्या वतीनं समस्त तालुक्यातील मातंग समाज बांधवांना विनंती करतो। आमचं आता एकच म्हणणं आहे की आम्ही जर आमच्या या स्मारकाचा प्रश्न नाही मार्गी लागला तर आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही शासनाशी पाठपुरावा करून
आम्ही आमरण उपोषण करून आंदोलन करून आम्ही आमच्या स्मारकाला प्रश्न मार्गी लावू. आपण काय सांगाल? आपण अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा होता तो काढण्यामध्ये आपणही होता, ज्यावेळेस आमदारांनी जो पुतळा दिला त्यावेळेस आपणही होता. काय सांगाल आपण? आणि मी एवढंच सांगू शकतो की आमचे 2-3 फोटो आहेत हे उत्तम जानकरच्या म्हणजे जे असतील काय सदस्य असतील किंवा काय असतील त्यांनी मला फोन केला. 11:30 वाजता फोन केला. असं आहे उत्तम जानकर साहेबांनी सांगितलंय की रस्ता पुतळा येतोय म्हणजे पाठीमागे घ्या. नसला पाठीमागे घ्यायचा तर मग ते रस्त्यावर येऊन काढून घेऊन जातील. त्यावेळेस मग आम्ही आपल्या मर्जीने म्हणण्यापेक्षा आम्ही आपले एक ही करण्यासाठी की आपला पुतळा कुठं नेऊन पोलिसांना ठेवण्यापेक्षा किंवा कुठं नेऊन ठेवते ह्या भूमिकेने मी रात्री 11:30 वाजता आलो. आम्ही जवळजवळ 8 जण होतो. मी असन, महेंद्र साठे असन, अभिजित साठे असन, पांडू साठे असन, हनुमंत वायदाटे असतील असं आम्ही 7 ते 8 जण होतो. आणि 7-8 जणांनी काय केलं आता पुतळा पुढं होता ते पाठीमागे घेतला. त्यावेळेस त्याच्या अगोदर मी स्वतः त्यात रस्त्याचे जे पंढरपूरला ऑफिस आहे त्या ऑफिसला गेलतो. त्यांनी सांगितलं 21 लाख रुपये ग्रामपंचायतला वर्ग केले. तर तो विषय म्हणले सरपंचचा आहे, सरपंच आणि ह्यांचा आहे. सरपंचाचं चेअरमन साहेब काय चालूच देत नाही. त्यांनी 21 लाख रुपये पुतळा काढण्याच्या अगोदर 6 महिने वर्षापूर्वी 21 लाख रुपये वर्ग केलेला आहे ग्रामपंचायतला. तिथून चेअरमन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तिन्ही पुतळं कुठंतरी एका जागेला बसवू. तर त्यांनी अजूनही कुठले काम केलेलं नाही. त्यावेळेस पुतळा पाठीमागे सांगण्यात आला त्यावेळेस आमदारांनी घेतल्याची वेळ केली त्याने सांगितलं होतं त्याबद्दल आपण काय सांगितलं? या स्मारकाला ज्यावेळी स्मारक पाठीमागे घ्यायचं होतं त्याच्या 2 दिवस अगोदर उत्तमराव जानकर आमदार साहेब इथं येऊन आम्हाला आता हा पुतळा हा स्मारक जिथं आहे हा जागा पर्याय त्यांनी सुचवला. पुतळा समोर होता तो चांगला 70 फूट मागे घेऊन आम्हाला त्यांनी हा जागा सुचवला. त्या जागेला लवकरच आचारसंहिता असली तरी मी तुमच्या स्मारकाचं पूर्ण काम करून देतो म्हणून असं आश्वासन दिलं आणि आमची मतं मिळवून आमची फसवणूक केली. या माहेश्वरी सुधारण सेवा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार असलेले उत्तमराव जानकर यांनी मातंग समाजाची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या उत्तमराव जानकरांना अडचणीचं ठरणार आहे. कॅमेरामॅन महेंद्र साठे सह मी अमोल साठे, वेळापूर.